परत एकदा तेंडुलकरांची आठवण आली मला जेव्हा सुमित मगाशी म्हणत होता. आम्ही एकदा सखाराम बाइंडर आम्ही जेव्हा करत होतो डॉक्युमेंटेशनसाठी, तेव्हा एकदा मी, सोनाली, संदेश, अमृता आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो. सयाजी नव्हता, पण आम्ही बाकीचे सगळेजण गेलो होतो आणि तेंडुलकर नाटक सोडून बाकीच्या सगळ्या विषयांवरती बोलत होते. तर आता त्यांना नाटकावरती कसं आणायचं, तर अशी सोनाली अशी सहज बसली आणि म्हणली, बाबा मी असं ठरवलं आहे की केस माझे हायलाईट्स आहेत ना ते काढून टाकायचे लक्ष्मीचा रोल करताना. तर मला असं एकदम झालं की हे काय बोलते ही यांच्याशी नाटकाबद्दल बोलताना. आणि ते उसळून म्हणाले, असा कसा ग विचार करता बाहेरून आतला? कुठल्याही पात्राला भिडताना आधी आत्म्याला म्हणजे आधी आतमध्ये उतरा, मग नंतरच्या गोष्टी दे विल फॉल इन प्लेस. लग्नाच्या बाबतीत तसंच असतं, मैत्रीच्या बाबतीत तसंच असतं की जितके तुम्ही त्याच्या आत उतराल आणि तिथे मोकळेपणा असेल, तो असा बाहेर मग तो दिसायला लागतो. म्हणजे आता कॉम्पिटिशन नसते ना अशी की तुझ्या बरोबरीची मी आहे का, की तुझ्या वरचढ आहे का, तू माझ्या वरचढ आहेस, असलं काहीच नसतं त्याच्यामध्ये. मैत्रीत आपण नाही बघ असं करत. मैत्रीत आपण प्रूव्ह नाही करायला जात. ते संसारात कधीतरी येतं मागच्या दाराने, तर ते आम्ही मागचं दार ठेवलंच नाही. जे काय आहे आवण जावण सगळी पुढच्याच दारातून आहे. नाही नाही, तर त्याच्यामुळे ती सगळी अशी मजा आहे. आणि त्यावेळेला तेंडुलकरांनी आणखीन एक वाक्य म्हटलं होतं की आम्ही असं काहीतरी म्हटलं की चंपाचं मन मोठंच आहे ना वगैरे असं. तर ते म्हणाले की कसल्या ढोबळ संकल्पना वापरता, मन मोठं मन कोतं असं काही नसतं, समजूत वाढत जाते जगण्याची. तर मला असं वाटतं की ह्या वाढलेल्या समजुती सकट जेव्हा आम्ही एकत्र काहीतरी करू बघतोय, तेव्हा त्याच्यात फार मजा येते. नाटक करताना तालमी असतात. हो. हा प्रयोग आपण दौरे असतात. आपण बसने प्रवास करतो, मैलोन मैल जातो. बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी, गावांमध्ये, शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आता आउट ऑफ इंडियाही आपण प्रवास करतो. असं असतं ना, इतका वेळ आपण एकमेकांसोबत घालवतो. जो आत्ताच तुम्ही म्हणालात, कारण मी कायम तुला जेव्हा फोन करते मग सुमित नाही ग, त्यांना फोन करतो मी नाहीच आहे घरी, म्हणजे तुम्ही इतकं तुमच्यात हे होतं. पण मला इथे विचारायचंय की ना, आत्ताच्या ह्याच्यात एक वर्ड, एक शब्द खूप हा प्रचलित आहे की एकमेकांना स्पेस द्यायला. स्पेस देणं आलं म्हणजे थोडा वेळ देणं आलं, म्हणजे सतत एकत्र राहणं नको. मलाही माझे मित्र आहेत, मलाही माझ्या मैत्रिणी आहेत, मला माझा माझा वेगळा एक आवडीनिवडी आहेत ज्या मला तिथे स्पेस हवी आहे, किंवा ती स्पेस हा जो शब्द आहे ती स्पेस देणं असतं. तेव्हा तुम्ही कसे हे करता, ती मॅनेज करता, किंवा याविषयी तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल मत काय आहे? स्पेस, सगळी स्पेस ती इकडेच असते नाही का तुम्हाला. कारण फिजिकल स्पेस काही फार म्हणजे काय काय असतं फिजिकल स्पेस, की अच्छा आता मी 4 दिवस एकटाच बाहेर चाललो फिरायला, हीच फिजिकल स्पेस असते नाही का. ती क्षणिक असते. माझ्या मते तुम्ही इथे स्पेस असणं फार गरजेचं आहे, मेंटल. आणि ती स्पेस तुम्हीच क्रिएट करतात. ती स्पेस तुम्ही समोरच्यावर नाही लादू शकत की बाबा जर आता माझ्या नजरेसमोर येऊ नकोस, मला स्पेस हवी. हेच ढोबळ अर्थ तोच होतो ना. मला स्पेस हवी म्हणजे काय, अच्छा मी जिकडे जाईन तिकडे तू नकोस मला. तर असं नसतं ते. हे खूप काय म्हणू त्याला, म्हणजे मी आज घरात जरी असतो तरी मला माझी स्पेस मिळते. घरामध्ये 5-6 जण जरी असले तरी मला माझी स्पेस काढता येते त्याच्यामध्ये. तुम्हाला तुमची स्पेस काढता यायला हवी. तुम्ही असं नाही सांगू शकत की मला जरा स्पेस हवी. हे ना, हे खूप इन्सल्टिंग आहे असं मला वाटतं. स्पेस खूप, आणि मुळातच मुंबईत स्पेस एवढी महाग झाली आहे. कशाला आपण उगाच ना अजून पैसे खर्च करा स्पेससाठी, नको. आपण छान इकडनं आपण आपलीच एक स्पेस निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये ते निर्वाणा अटेन करणं आहे ते, की ती कशी तुम्हाला ब्रह्मानंदी टाळी कशी लागते, ती तुम्ही वर्कआउट करा. तुम्ही काय काय केल्याने तुम्हाला स्पेस मिळेल, की मी आज जर हार्मोनियम घेऊन बसलो, मी जर नुसतं गुणगुणत बसलो तर मला ती स्पेस मिळते. मी काही नाही, नुसतं जरी माझ्या खिडकीत जरी बसलो तरी मला ती स्पेस मिळते. तर असं नाही आहे की फिजिकल स्पेसच्या मी विरोधात आहे, आणि ती आम्ही एकमेकांना देतो. पण
पण ह्या नाटकाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आमची जी स्पेस होती ती रंगभूमीने आता सध्या व्यापली आहे. तर मला त्याचा खूप आनंद आहे की आमची जी स्पेस आमची स्पेस आहे की ज्याच्यावर आम्ही परफॉर्म करतोय, ज्याच्यावर आम्ही व्यक्त होतोय, ज्याच्यावर आम्ही मजा करतोय, ज्याच्यावर आम्ही एकत्र बागडतोय आणि प्रेक्षकांना आनंद देतोय. तर ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची स्पेस आहे. ताई? स्पेसच्या बद्दल मला नेहमी असं वाटतं माझी एक नणंद आहे जी फार विटी आहे ती. तर तिने एकदा असं काहीतरी लिहिलं होतं तिच्या ह्याच्यात, काहीतरी झालं असेल नवऱ्याबरोबर, इफ यू आर सो बॉदर्ड अबाउट युअर स्पेस गो वर्क इन नासा असं तिने लिहिलं होतं. आणि मी एवढी हसले होते. तर मला असं वाटतं की आपण स्पेसबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण टुगेदरनेस बद्दल सुद्धा बोलायला पाहिजे. येस. की स्पेसला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा तुम्ही तुमचं एकमेकांबरोबर असणं हे पुरेपूर उपभोगलं आहे, त्याच्यानंतर मग त्या स्पेसला अर्थ राहतो. आणि तो अवकाश असा मागून मागून मिळत नसतो, तो असतोच. म्हणजे जशी मनःशांती ही एक गोष्ट आहे, ती तुमच्या वृत्तीची, तुमच्या पिंडाची ती गोष्ट असते. ती तुमच्याबरोबर असते किंवा ती तुमच्याबरोबर नसते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या दोघांच्या बाबतीत आता असं झालेलं आहे की आम्ही वेगळ्या वेगळ्या इतक्या गोष्टी स्वतंत्रपणे केलेल्या आहेत किंवा एकमेकांना बघत, एकमेकांना मदत करत, समांतर रीतीने, की आता आम्हाला एक काय बरं आपण म्हणू, संयुक्त अशी स्पेस पाहिजे होती. संयुक्त असा अवकाश आम्हाला हवा आहे. तो आम्हाला रंगभूमी देते. म्हणजे आमची स्पेस खूप उपभोगली आहे. आता आम्हाला आमचा टुगेदरनेस आम्हाला हे करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गं, म्हणजे फक्त स्पेस हा फक्त नवरा बायकोंच्या नात्यातला प्रश्न नसतो. तुमच्या घरी तुमची मुलं असतात. कित्येकदा आपण आपल्या मुलांकडे ती आता आपली स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम आहे असं जर आपण बघणार असू तर ते फार चुकीचं असतं. कारण ती त्यांची वृत्ती, त्यांचा पिंड, त्यांची स्वप्न घेऊन जन्माला आलेली त्या इंडिव्हिज्युअल एंटिटीज आहेत. त्याच्यामुळे स्पेस त्यांनाही द्यायला लागते. तेही तुम्हाला देत असतात तो अवकाश. कुठे कुठे म्हणजे परवा दिवशी मी एक हे बघत होते, आपण रील्स बघतो ना सगळे, की ती अशी एक तरुण आई झोपलेली आहे जिच्या गळ्यावरती तिच्या लेकीचा पाय आहे, ती शेजारी अशी झोपली आहे. तुला याचा खूप अनुभव असेल की अंगावर पाय टाकून झोपायचं, गळ्यावर पाय टाकून झोपायचं, कसंही झोपायचं, असं घड्याळाच्या काट्यासारखी रात्रभर ती तिच्या अंथरुणात फिरत असते. आणि त्याच्यानंतर खाली असं लिहिलेलं होतं की हीच मुलगी तुला 20 वर्षांनी सांगणार आहे की आय नीड माय स्पेस, जी आता तुझी स्पेस पूर्णपणे इन्व्हेड करते. त्याच्यामुळे हे अशी स्पेसची मागणी वेगळी वेगळी होत राहणार असते आपल्या आयुष्यामध्ये. तर ते काय आपला परवलीचा तो आता सध्याचा एक शब्द आहे असं वाटतं मला. स्पेस पाहिजे म्हणून. स्पेस पाहिजे. पहिलं ज्वालामुखी नाटक ज्यात दोघंही एकमेकांना ओळखत नव्हतात, त्यावेळेच्या आठवणी आणि कट्टू आज, म्हणजे मध्ये तुम्ही दुसरं नाटक केलं ज्याच्यामध्ये मला वाटतं पंचेकरांचंच केलं, बरोबर. दुसरं सूर जुळले. हो. सो मला ते पण थोडे किस्से ऐकायला आवडतील. आणि कट्टू आत्ता इतक्या वर्षांनी रंगभूमीवर एकत्र करतानाचे तुम्ही दोघे एकमेकांसोबत कसे, तो गिव्ह अँड टेक असतो. अर्थात नाटक म्हणजे जिवंत अनुभव असतो की तिथल्या तिथे तुम्ही एकमेकांना काय म्हणतात क्यू देत असता, सगळं हे करत असता. आणि मेन म्हणजे इथे सुधारण्याला वाव असतो. आजचा प्रयोग आपण असा केलाय, पुढचा प्रयोग आपण असा करू. तर मला तो ज्वालामुखीचा त्यावेळेची तुमची आठवण दोघांची कशा पद्धतीनं आणि त्यावेळेचा नाटकाचा अनुभव, मग दुसरं नाटक ज्याच्यात सूर जुळले, त्यामुळे नाटकाला आलेला एक वेगळा रंग किंवा त्या अभिनयाला आलेला वेगळा रंग, कट्टू आज. ज्वालामुखी केलं तेव्हा आम्ही अगदीच एकमेकां म्हणजे काय म्हणतो, तुम्हाला मराठी उत्तम आधीपासूनच उत्तम येत होतं आधीपासून. त्यामुळे कारण सगळे मित्रच सगळे मराठी. आणि कारण तमिळ म्हटल्यानंतर आपण तमिळ कन्नड अशा 2 भाषा घरात बोलल्या जातात. त्यात मम्मीचं कुटुंब हे दादरमध्ये, म्हणजे माझी आजी आहे, माझा आजोळ, सगळे मामा मावशा, तर त्यामुळे तिकडे बऱ्यापैकी मराठी. त्याचा मोठा भाऊ बालमोहन विद्या मंदिरात शिकला. तर त्यामुळे मराठी तर अगदीच काय म्हणू त्याला, ही मातृभाषा नाही म्हणणार मी, पण हो मराठी
जसं चिन्मयी म्हणते दिल की बोली तसं हृदयाची भाषा गोड आहे. भाषा. गोड भाषा म्हणजे जितकी गोड तितकीच हो, तिखट नाही. मस्त. तर 1991 साली आम्ही ज्वालामुखी केलं, तेव्हा आम्ही अगदीच स्ट्रेंजर्स, जस्ट ओळख झाली होती आणि एकत्र नाटक करायचं असं म्हणून आम्ही तालमी सुरू केल्या. 30 वर्षापूर्वीचं सांग. हा 35 35. वर्षांपूर्वीचं. आणि त्या नाटकाचे काही अगदी तुरळक प्रयोग मी केले आणि मग मी नंतर एक हिंदी चित्रपट करायला गेलो. तिकडे मग आमची जराशी माझ्यासाठी म्हणजे ती ताटातूट नाही म्हणा, कारण आमची काही फार ओळख नव्हतीच.